बाकी सगळ्यांचं म्हणणं होतं की आईनं घरी थांबायला पाहिजे होतं रोहिणीसाठी, पण मेन म्हणजे जे शूट आलेला आहे तो आईच्या यालाच आलेला आहे चॅनलला, आणि ते कोमल आणि आई दोघीजणी एका शूटमध्ये असतात, त्यामुळे त्या दोघींनाही इन्व्हाइट केलेलं होतं. कसं असतं ना हे, ते त्यांच्यानुसार पण थोडंफार आपल्याला चालावं लागतं. का अजमेरा फॅशन नव्हतं, मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला, ते दुसरे ब्रँड आहे आणि ते येणारे व्हिडिओमध्ये तुम्हाला आईच्या दिसेलच, त्यामुळे मी आता काही ते डिस्क्लोज करत नाही तुम्हाला. सुरतमध्ये एवढी ट्रॅफिक आहे भयान, विचारू नको. पुण्यापेक्षा कमी आहे पैसे वर्ष, पुण्यापेक्षा कमी आहे. इथं काय माहिती का, 5-25 किलोमीटर मध्येच असेल, 50 किलोमीटर. बरं जाऊ का मी? बरं हां, मला वाटलंच ते तिला लिपस्टिक लावायची आहे म्हणून ती म्हणते पप्पा तुम्ही दुसऱ्या रूममध्ये जा. काय लिपस्टिकमध्ये एवढं कर पिऊ वजन कर जा. हे बघा पिऊ उभं राहिली, वजन करायला लागली बघा इथं हॉटेलमध्ये. तरी हां तिला बाजूला घे ना, तिला एकीला बाजूला घे ना. हां तर पिऊ बघा 10,600 आहे, 10,500 राखो मुलगा. नको नको, इथं उंदाला खूप मोठा झालेला आहे, जाऊ दे आता. बापरे बाप, 91-92च्या रेंजमध्ये आहे, 91-92च्या रेंजमध्ये आहे. कर नाही वजन करून तर बघ. आई म्हणते नाही करत म्हणते. तर तुम्हाला सांगतोय आमचा नेमकेचा नाश्ता झालेला आहे. म्हटलं आता 2 घंटे अजून काय करायचं, कारण की 2 घंटेचा वेळ दिलेला आहे, तर म्हणलं इथं थांबून घ्या थोडं. लेस बाबा पोरी किती आहे? 65 आहे कोमलचं. आणि हे पाखरुले आगाव झालेले, हे दिसतंय तुम्हाला, हे एवढं आगाव झालं विचारू नका. ऐका ऐका रे जरा. तर बघा हे असा विषय चालू आहे, आणि आता शूटला तिकडे जायचं आहे थोड्या वेळात, तर तुम्हाला मी तिकडे घेऊन चालेल. तिकडचा पण थोडाफार शूट घेतला तर घेईल. चला लिफ्टचं बटन दाबून लिफ्टचं बटन बोलू ना खाली. आमच्या आईची दैनच होती काय काय घरची आठवण काय तू बाहेर गेली. तर हे बघा, हे सोंग बघा, नुसतं सोंग बघा आहे. आणि हे एक काय रे, भूक लागली काय? काकून ड्रेस कोणता टाकला पाहिजे? कोणता? हे बघ किती ड्रेस आहे, किती घरी ड्रेस आहे. हा जर मग काय होतं इकडे घालायला काय नाही का, तिथे खोल ना, ते फुलच नाही राहिलं. पडदा नाही खोलायला, पडदा खोलायला पडदाच खोल म्हणलं मी, उजेड तरी येईन तेवढाच. तर हे आमचं असं शेड्यूल असतं, अचानकपणे इकडे तिकडे निघावं लागतं. तर उड्या नको मारू ना बेटा, उड्या नको मारू, तू लागन ना, तुला गादी लागलं ना. तिथं काही गरज नाही जायची. तर सकाळ सकाळी टिट्ट्याला फोन केला, आणि टिट्ट्याला म्हणते ये 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 ये, हिला पण कर म्हणे. टिट्ट्या दे, टिट्ट्याला आवाज दे, आवाज दे टिट्ट्याला. अगं टिट्ट्याला आवाज दे ना, टिट्ट्या पाहिलं तुला, टिट्ट्या बघायला लागला, आवाज दे, ये ये म्हण टिट्ट्याला. टिट्ट्या ये 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 नाही म्हणा. नुसतं रात्रीपासून परेशान होणं चालू आहे, म्हणजे फक्त दुधाचंच जरा हाल होत आहे, पण भेटतं आहे रेस्टॉरंटमध्ये दूध आहे त्यामुळे ते भेटतं आहे. आज तिथून परत निघायचं आहे, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला घरचाच बघायला भेटेल कदाचित. जास्त वेळ इथं थांबून मतलब नाही आहे. आता इथून 12 वाजता चेकआउट आहे, आणि 12लाच आपल्याला शूटला जायचं आहे. तर चेकआउट करून आम्ही डायरेक्ट गाडी घेऊनच शूटला जाऊ, आणि तिकडून तिकडंच मग नीट घरच्या रस्त्याला निघू. पण ते पण आहे की लवकरात लवकर निघलं पाहिजे, कारण की काय आहे, लांब जायचं आहे ना, एक 500 किलोमीटर तरी. रात्री तरी आम्हाला 10-10:30 वाजतील किंवा 12 तरी वाजतील घरी जायला. पण बघू आता काय होतं काय नाही. बाकी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करतच असतो मी. आणि हां
सकाळी 11 वाजता निघलो. तुम्हाला सांगतो सुरत सिटीमध्येच जरा उशीर होतो कारण की इथं ट्रॅफिक खूप आहे. आम्हाला जवळपास नाही का एक 18 किलोमीटरसाठी 1 घंट्याचा टाईम दाखवू लागलो होतो. म्हणजे विचार करा इथं किती ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक सध्या तर सगळीकडेच आहे म्हणा, पण तरीही इकडची ट्रॅफिक जास्तच आहे ना. जरा यावेळी जरा जास्तच परेशानी झाली. परेशानी म्हणण्यापेक्षा ते ट्रॅफिकचं जरा हे झाले. आणि आईला झोमॅटो स्विगीची आठवण येईल व रेस्टॉरंटची. ऑर्डर पडणं रेस्टॉरंट ते पूर्ण क्लोज करून ठेवले. म्हणजे म्हटलं बाबा परत एकदा रिचेक करतो. कालच केलं होतं ऑनलाईन का ऑफलाईन. ऑर्डर पडलं तर कोण करीन कंप्लीट, हो की नाही. तो एक विषय येतो. बाकी सगळ्यांचं म्हणणं होतं की आईनं घरी थांबायला पाहिजे होतं रोहिणीसाठी. पण मेन म्हणजे जे शूट आलेला आहे तो आईच्या यालाच आलेला आहे चॅनलला. आणि ते कोमल आणि आई दोघीजणी एका शूटमध्ये असतात, त्यामुळे त्या दोघींनाही इन्व्हाइट केलेलं होतं. कसं असतं ना हे, ते त्यांच्यानुसार पण थोडंफार आपल्याला चालावं लागतं. कारण की त्यांना जसे रिक्वायरमेंट आहे तसं आपल्याला थोडंफार त्यांना व्हिडिओज वगैरे करावं लागतं. ए रडू नकोस. काय म्हणते ती? नेट नाही चालू, गाणं बदल. मग नेट कनेक्ट करा त्याला, वायफाय आहे नाही ते. आल्या का कमेंट? आहे ना कमेंट पाहिजे. हां आले ना काल त्यांचे. रोहिणीजवळ थांबायला पाहिजे होतं. रोहिणीची आता आजी आहे, रामा आहे, रोहिणीची माय आहे गावात. एक दिवसानं काय होते? तेच ना, आता बी वारीला तुम्ही गेले तिला सोडून जायचं. आमच्या तसं डोक्यात काही विचार नसतो बरं का मित्रांनो. पण काय आहे ना, कामं तर करावं लागणार आहे ना. कामं केली नाही तर कसं जमणार, हो की नाही. हे बघा ऑफलाईन दिसतंय की तुम्हाला, ऑफलाईन आहे आमचं रेस्टॉरंट. आणि कसं आहे, कामं केले तर सगळं काही व्यवस्थित चालेल ना. तुम्हाला अजूनही तेच सांगतो, जगाचं अंतिम सत्य आहे तुमच्याकडं पैसे किती आहे. कारण की जेव्हा दवाखाना वगैरे मागं लागतं ना त्यावेळेस पैसेच कामं येतात. आणि ते पैसे कमवण्यासाठी ही धडपड चालू आहे आमची. आणि ते करावंच लागणार आहे. पुढं तर तुम्हाला एका गोष्टीमध्ये माझं वाईट वाटत असेल की हा असा कसा आहे तर ठीक आहे, वाटू द्या. मी ते सहन करायला तयार आहे. कारण की पण काय आहे ना, तुम्हाला हे समजतच नाही आहे की माझा मुद्दा काय आहे. तुम्ही काय करताय, एक 15-17 मिनटाचा व्हिडिओ बघून तुमचं मत मांडून देत आहे. त्या गोष्टी पण मला पटत नाही. असंच काय, तसंच काय, हेच काय, तेच काय, त्याविषयी मी आता जास्त काही बोलणार नाही. आणि मला तर मग तेच आहे ना. मग तरी आम्ही काय करतोय की 1 डे रिटर्नचा शो करतोय. कुठेही गेलो तो 1 डे रिटर्न. पंढरपूरच्या वारीला गेलो, एका दिवसात वापस आलो. आता इकडं पण आलो तर आजच्या आज वापस जाणार आहे. तुला यायचं घरी? तू शाळा पुढं लागली ना. हां सांग, तुला ते जेवण केलं का तू? आता पण नाही केलं. नाही केलं ना. मग तू जिवंत कशी राहते? जेवण एवढं दूध पाजलं तिला, थोडे मुरमुरे खाऊ घातले. का ग? जिवंत राहण्यासाठी काहीतरी खावं लागेल ना. या पाखराला सांगायचं काम नाही. तर पाखरं पूर्ण जेवण करतं, कारण की त्या पाखराला खाल्ल्या वगैरे होतच नाही. पण हे ना, हे असं वेगळंच आत्मा जन्माला आलेली आहे. नको ना राहू दे ना, ऐकत नाही या पुरी. काजू बदाम खाल्ली वाटतं. तर ह्याच कारणामुळं रोहिणी घरी आहे. आणि तुम्ही ह्या गोष्टीचा जरा विचार कराल अशी अपेक्षा करतो. प्रत्येक वेळी ते त्याला बोलू का, प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगू शकत नाही की असं आहे. पण जे आहे ते बेटर आहे. आणि जसं आहे तसं व्यवस्थित आहे. त्यामुळं तुम्ही जास्त लोड घेऊ नका त्या गोष्टीचा. आणि प्लीज असे कमेंट्स करू नका, कारण की आता पुढचे 2 महिने तर आम्हाला घरीच थांबणे. तुम्हाला कालच्या व्हिडिओज मी काय सांगितलं, म्हटलं होतं की मी आता याच्या पुढचे जे आहे आउट ऑफचे लवकरात लवकर तरी शूट घेणार नाही. कारण की आता रोहिणीची डिलिव्हरी पण येणार आहे, त्याच्याकडून कामं पण होत नाही आहे. ते बी गोष्टी आम्हाला कळतात. हां, तर त्या पण गोष्टी आम्हाला कळतात. तर ते आता डिलिव्हरी येणार आहे म्हटलं तर आम्हाला आमची सगळे कामं सोडून तिकडेच लक्ष द्यावं लागणार आहे. आणि बघूया, कारण की तिची दुसरी डिलिव्हरी पण इथंच होणार आहे जालन्याला. आणि बघू काय होतं आहे काय नाही. अजून तर मी तुमच्यासोबत आहेच म्हणा सगळं, हो की नाही. असा विषय आहे. आणि होईपर्यंत तुम्ही बघितलं असेल, मागच्याच आम्ही सुरतला आलो होतो. कोमल आणि मी सुरतला आलो होतो. वैष्णवी आणि सुदर्शन आम्ही 4 जण आलो होतो. त्यावेळेस आईच्या चॅनलचा शूट होता. पण होईपर्यंत मी आईला घरी ठेवायचं करतो, कारण त्या रोहिणीजवळ कोणतरी पाहिजे. त्यामुळंच मी तिला तेव्हा घरी ठेवलं होतं. पण तेव्हा पण शूट आईच्याच चॅनलसाठी होता. तेव्हा मी ॲडजस्ट केलं होतं. पण आता सध्या हे ॲडजस्ट होऊ शकत नाही आहे, कारण की त्यांची तशी रिक्वायरमेंट आहे की आईचं चॅनल आहे तर आईच पाहिजे आम्हाला. त्यामुळं आईला घेऊन आलेलो आहे. आणि त्यामुळंच रोहिणी घरी एकटी आहे. आम्हाला काही शॉक नाही आहे तिला एकटीला घरी ठेवायला, तिलाही सोबत घेऊन आलो असतो. पण तोच विषय, हो की नाही.
आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तुमच्या मनात जे येत असेल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये भडाभड सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही ऐकायला तयार आहे. हां रूममध्ये हिला नाही का इकडं हॉटेलमध्ये राहायला आवडतं. का आवडतं रे बाळा? मम्मी मला तयार करते. हे काय कारण आहे? बेड टाकला. शे हॉटेलमध्ये मला त्या दिवशी काय म्हणे, पंढरपूरला गेलो ना मी, म्हणले का रूम करा म्हणे. म्हटलं एखाद्या व्यक्तीची आवड ती असू शकते का रूममध्ये राहण्याची, तर हो तिची आवड आहे तशी, काय करू सांगा. बघून दे बाळा, लय लागलं. आपल्या बऱ्याचशा सबस्क्रायबर आहे ते धुळे, नंदुरबार वगैरे, सुरत वगैरे साईडला राहतात. त्यांची रिक्वेस्ट होती की ओम दादा प्लीज आम्हाला भेटा. पण मी मनापासून सॉरी म्हणतो तुम्हाला. माझा प्रॉब्लेम तुम्हाला कळत असेल की मला पटकन घरी जायचं आहे, कारण की माझेही बाकीचे कामं खोळंबलेले आहेत. रोहिणी घरी एकटी, थांब ना बेटा, थांब ना एक मिनटं. रोहिणी घरी एकटी आहे, ते सगळं ॲडजस्ट. हां काय कोमल झोपलीस आणि काय नाही. वा रे वा, खरंच मनातील लागलं. कुठून तर बस, नाही खर्चटलंय फक्त. मस्त आराम चालू आहे. घर नाही, दार नाही, काय आहे नाही. हां बरं जाऊ का मी? बरं लिपस्टिक लाव. हां मला वाटलंच ते, तिला लिपस्टिक लावायची आहे म्हणून ती म्हणते पप्पा तुम्ही दुसऱ्या रूममध्ये जा. काय लिपस्टिकमध्ये एवढं आपलं पॅन्ट, चिमणी पॅन्ट दिसलं? असा एकंदरीत विषय आहे. चला मी तुम्हाला परत थोड्या वेळानंतर भेटतो. आता आम्ही आलोय गाडीत बसल्यावर आम्ही मजा करू. अरे चालू नको करू, परत चालू नको करू, बंद करते. तर चला आता आपण घरी निघतोय. मला जायचं आहे घरी लवकर आता, कारण की आता सध्या टाईम 9चा दाखवत आहे बघा घरी जाण्यासाठी. आणि इकडं पिऊ झोपलेली आहे आणि परी जी आहे ती ॲपल खाती आहे ना परी? डाळिंब खातीये. बाप रे, पोमेग्रेनेट खातीये. काय खातीये सुदर्शन? पोमेग्रेनेट म्हणजेच डाळिंब. हे मलाही जेव्हा एका प्रोडक्टचं प्रमोशन आलं, जेव्हा ते डाळिंबाचं प्रोडक्ट म्हणजे डाळिंबाचा फ्लेवर होता, तेव्हा ते कळालं की त्याला पोमेग्रेनेट म्हणतात. आम्ही आयुष्यामध्ये कधी डाळिंबाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात शिकलो नाही, पण आजकालचे लेकरं सगळं काही लगेच शिकतात, त्यामुळं ओके आहे त्यांचं तरी. आणि बघू आता किती वाजता पोहोचाय पाहिजे. किती डोळे जड पडले बघा, आहे का ले. पडतात जड. हां आणि दुपारचं जेवण तर बाकीच राहिलं, तर 1 वाजलाय. नाश्ता वगैरे चांगला केला होता, त्यामुळे काय ना जेवणाची गरज नाही भासली. बघू आता किती वाजता. आईला आता साडी पण चेंज करायची, पण आईनं तीच साडी घालून बसली आता, कारण की तिला गरमी व्हायला लागली. आता 10 वाजेपर्यंत तसं बसणं आहे. काय कर पाहुणं कुठं म्हणते आता, हॉटेलमध्ये वगैरे एखाद्या थांबलं समोर तर काही त्यांनी जुगाड लावा लागेल आईसाठी आता. आणि कोमल पण इकडे तयार होऊन बसली मस्त अशी. तर चला मित्रांनो, आम्ही जातोय घरी. बाकी काय आता लेकरं वगैरे झोपलेत, त्यामुळे जरा आरामच करतोय. आज पण व्हिडिओ यायला थोडा उशीरच झालाय, पण ठीक आहे. आणि हो, हा व्हिडिओ आम्ही जिथं शूटला आलो होतो ते अजमेरा फॅशन नव्हतं. मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला, ते दुसरे ब्रँड आहे आणि ते येणारे व्हिडिओमध्ये तुम्हाला आईच्या दिसेलच, त्यामुळे मी आता काही ते डिस्क्लोज करत नाही तुम्हाला. सुरतमध्ये एवढी ट्रॅफिक आहे भयान, विचारू नको. कमीचे पण पुण्यापेक्षा कमी आहे पैसे दर्शन. पुण्यापेक्षा कमी आहे. इथं काय आहे माहिती का, 5-25 किलोमीटर मध्येच असेल, 50 किलोमीटर. हां तेवढा, कारण हे सगळं इंडस्ट्रियल एरिया इंडस्ट्रियल एरियामुळेच आहे बघा. हे समोरची गाडी या शब्दात गाड्यांचं. ते त्याच्यामुळे जरा 2-3 इथं गाड्या. गर्दी होते, बाकी दुसरा काही विषय नाही आहे. आणि पुण्यामध्ये तर खूपच आहे. तर असा विषय आहे बघा. चला आता आम्ही जातोय जालना वापस. बाकी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट घरचाच व्हिडिओ येईल. बाकी आता थकलो मी आता मी बाहेरचे शूट घेणार नाही आहे. बघू काय होतं भविष्यात. चला सगळ्यांना स्वतःची काळजी घ्या. परी शाळा काय, आपली शाळा बुडायली त्याचं काय? म्हणजे शाळेत जायचं ना. जाशील ना बरी उद्या शाळेत?
बरं त्यात पहिले परीला दवाखान्यात न्यायचंय. परीला दवाखान्यात न्यायचं. आज 10 वाजता जावं लागेल घरी. तर दवाखान्यात तिला त्यासाठी, कारण की तिला खाल्लेलं पचत नाही, तिला उलट्या होतात, भूक लागत नाहीये, खोकला सर्दी हे सगळ्या गोष्टी चालू आहे. तर बघू आता काय होतं काय नाही. बाकी चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी ही जीभ जरा वळत नाही आहे आणि मी तुम्हाला सांगितलं काय विषय आहे काय नाही व्हिडिओमध्ये. चला, काळजी घ्या आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र.